ठाकरे बंधूंच्या बैठकींची इनसाइड स्टोरी प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे। मराठी मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आणि लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहे। ठाकरे बंधूंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी सध्या समोर येते। प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मराठी मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। आपली प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्या सोबत जोडली गेलेली आहे। भाग्यश्री, ठाकरे बंधूंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर येते। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते, काय सांगाल? नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी तब्बल 1.5 तास बैठक झालेली आहे। या बैठकीत दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत त्यांची बंद दाराआड 1 तास चर्चा झाली। म्हणजे तब्बल 2 तासांपैकी 1 तास फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका खोलीत बसून त्यांनी चर्चा केलेली आहे। सर्वच निवडणुकीबाबत चर्चा झालेली आहे, मात्र प्रामुख्याने मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली आहे आणि मराठी मतदारांना एकत्र कसं आणायचं आणि त्यावर आपली भूमिका कशी मांडायची या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती हाती येते। मुंबईची झालेली दशा आणि भाषेचा वाद या संदर्भात या येणाऱ्या निवडणुकीत कसा प्रचार करायचा आणि आपला मुद्दा लोकांपर्यंत कसा मांडायचा या संदर्भात देखील चर्चा झाली आहे। खरं तर ज्या 70 जागा आहेत त्या उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंना द्यायला तयार आहेत। म्हणजे थोडक्यात शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये जे जागेचा समझोता झालाय त्यामध्ये 70 जागा ते द्यायला तयार आहेत। मात्र राज ठाकरे आणखीन काही जागा मागतात, तर दोन्ही भाऊ जे आहेत ते काही जागांवर बसून चर्चा करणार आहेत, बसून ठरवणार आहेत की नेमकी कोणती जागा द्यायची, कोणती नाही जागा द्यायची। ज्या जागेवर वाद होऊ शकतात अशा जागेचा निर्णय स्वतः दोघं मिळून घेणार असल्याची माहिती आहे। आणि मराठी मतदारांमधील जो संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी एकमेकांची ताकद अजमावण्यापेक्षा एकमेकांना कशा पद्धतीने मदत करायची यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत। त्याचप्रमाणे जर बघितलं एकंदरीतच तर वेगवेगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, मराठी भाषा, मराठी वाद, मुंबईचं बॉम्बे त्या संदर्भातल्या त्याबाबतीत देखील त्यांच्याशी काही चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती देखील समोर येते। विधानसभेत निवडणुकांमध्ये आयत्या वेळेला हे दोघांनी एकत्र येण्याचं एकंदरीत त्यांनी प्रयत्न केला। निश्चित भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।